सिडकोला आधुनिक सगळ्या विषयामध्ये अजगराची उपमा दिली तर ती चुकीची ठरणार नाही. वाईट वाटतं खरं हे बोलताना, पण दुर्दैवानं सरकारची जी काही सकारात्मक भूमिका असते ना, त्याला नेहमी गालबोट लावण्याची सिडकोचे हे अधिकारी प्रयत्न करतात. सिडको वाईट नाहीये, सिडको ही काही एक एंटिटी नाहीये, सिडको एक व्यवस्था आहे. त्यातले अधिकारी बदमाशी करतात आणि मग ते मुख्यमंत्र्याचं दृष्टिकोन, उपमुख्यमंत्री महोदयांचं विजन याला गालबोट लावण्याचं काम. म्हणजे जर का आमच्या मुख्यमंत्री महोदयांना पाहिजे की गोरगरीब जनतेला घरं द्यावी, त्यासाठी प्रोजेक्ट तयार केले. त्या ठिकाणी अटल सेतूंनी मुंबईपासूनचं हे अंतर कमी केलं, जेणेकरून मुंबईमध्येच राहिल्यासारखं आमच्या सगळ्या नागरिकांना वाटावं. 20 मिनिटात मुंबईला पोहोचेल अशा अंतरावर ही सगळी घरं तयार केली. मग जर का असं सगळं केल्यानंतर या घरांच्या किमती जर का आपण फुगवल्या, अवास्तव केल्या आणि अवाजवी केल्या गरज नसताना, जे कमी किमती तुम्ही देऊ शकता, तुमचेच निर्णय, तुमचेच बोर्ड रेझोल्युशन आहे, पण ते ऐकायचे नाही आणि काहीतरी गुमराह करायचा आणि या किमती फुगवायच्या. मग तुम्ही धोरण काय प्रायव्हेट बिल्डरसाठी राबवता का? तुमच्या घरांच्या किमती फुगवून फायदा काय प्रायव्हेट बिल्डरला व्हावा असं त्या अधिकाऱ्यांचं मत आहे का? असे प्रश्न तयार व्हायला, शंका उपस्थित व्हायला जागा आहे. हे प्रश्न मी उपस्थित केले आणि मग जेव्हा सिडकोचेच निर्णय सिडकोच्या समोर दाखवले, उपमुख्यमंत्री महोदयांसमोर दाखवले, मुख्यमंत्री महोदयांसमोर दाखवले, तेव्हा मात्र सरकारचे डोळे उघडले आणि सिडकोचे अधिकारी कसं गुमराह करतायत हे त्यांना जाणवलं आणि मग मात्र त्यांचे वाबाडे काढण्याचं काम सरकार म्हणून त्यांनी केलं आणि त्यामुळे हे यश पदरात पडू शकतं. याची समरी काय आहे तर सरकारला जनतेचं कल्याण करायचं, त्यांचे अश्रू पुसायचे आहेत, पण जर काही झारीतले शुक्राचार्य असे मिठाचे खडे टाकणार असतील तर असा विक्रांत पाटील कायम रस्त्यावर उतरेल आणि जनतेचं कल्याण करण्यासाठी कायम कटिबद्ध राहील. एवढंच आहे. सर